सिन्नर आगाराच्या ताब्यात 5 राजमाता जिजाऊ बस दाखल, प्रवाशांना दिलासा। सिन्नर आगाराच्या ताब्यात 5 नवीन अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसचा समावेश करण्यात आला असून यावेळी तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठं बळ मिळणार आहे। या नव्या बसांमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आगार प्रमुख सविता काळे यांनी दिली। ग्रामीण भागातील वाढती बसची संख्या, जुन्या बसांवरील वाढता ताण आणि आधुनिक सक्षम वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने या बस सिन्नर आगारात देण्यात आल्या आहेत। विशेषतः विद्यार्थी, महिला, शेतकरी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच नोकरदार वर्गाला या सर्व बसांचा मोठा लाभ होणार आहे। नवीन बसांमध्ये आधुनिक आसन व्यवस्था, सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा आणि प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत। आगार प्रशासनाच्या नियोजनानुसार या बस टप्प्याटप्प्याने महत्त्वाच्या ग्रामीण मार्गांपर्यंत सेवेत दाखल करण्यात येणार आहेत। सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, नियमित आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे आगार प्रमुख सविता काळे यांनी सांगितले। नव्या बसेसमुळे एसटी सेवांची गुणवत्ता वाढली असून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। नमस्कार। सिन्नर आगारास जिजाऊ बसेस दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून 5 बसेस प्राप्त झालेल्या आहेत। साधारण या बसेस शटल सेवांसाठी वापर करण्यात येणार आहे। त्यात प्रामुख्याने नाशिक, शिर्डी आणि अकोले मार्गावर जिजाऊ बसेस चालवण्यात येणार आहे। यातून विद्यार्थी, प्रवासी आणि इतर नेहमी अपडाऊन करणारे प्रवासी यांची सोय होणार आहे। सिन्नर आगारास बसेस कमतरता असल्यामुळे जळगाव विभागाच्या 5 आपल्याकडे आलेल्या होत्या, परंतु जिजाऊ बसेस प्राप्त झाल्यानंतर सदरच्या बसेस परत जळगाव विभागास वर्ग करण्यात आलेल्या आहेत। सद्यस्थितीत आगारात एकूण 63 वाहने असून दैनंदिन वाहतुकीसाठी वाहन व्यवस्था पुरेशी आहे।